नमस्कार. प्रवीण पोल्ट्री फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 17वा आणि 17वा 18वा 19वा 3 दिवसाचे आपण संपूर्ण नियोजन आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण 17व्या दिवशी काय नियोजन केले आहे, 18व्या दिवशी काय केले आहे आणि 19व्या दिवशी पण आपण काय नियोजन केले आहे, कोणते खाद्य दिले आहे, काय किती टेम्परेचर ठेवले आहे, संपूर्ण आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण करत आहे 1000 प्युअर देशी पिल्लांची ब्रूडिंग. तर ही ब्रूडिंग करताना आपल्याला काय अडचणी आल्या आणि आपण कसे नियोजन केले आहे, आपले पिल्ले कशी आहे आणि किती मॉर्टॅलिटी झाली आहे, हे संपूर्ण आपण व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर चला सुरू करूया. आपला 17व्या दिवसाचे आपण नियोजन काय केले आहे ते संपूर्ण सांगत आहे. तर मित्रांनो, आपण 17व्या दिवशी संपूर्ण भांडे स्वच्छ धुवून घेतले पहिले, आणि स्वच्छ भांडे धुवून घेतल्यानंतर त्यांना खाण्यासाठी आपण स्टार्टर खाद्य दिले आहे. आपण स्टार्टर्स वापरत आहे कारण तर आपल्या करत आहे देशी पिल्लांची ब्रूडिंग. त्यामुळे आपण जेवढा आपण खर्च वाचवू तेवढंच आपल्याला प्रॉफिट पण मिळेल. तर मित्रांनो, आपण त्यांना 17व्या दिवशी त्यांची चांगली ग्रोथ होण्यासाठी आपण एक ग्रोथ प्रमोटर दिला आहे, आणि ग्रोथ प्रमोटर प्रोटीन सी म्हणून आपले हेस्टर कंपनीचे प्रोटीन सी म्हणून वेटरनरी मेडिकलमध्ये आपल्याला मिळून जाईल. तर हे प्रोटीन सी मुळे चांगली पिल्लांची ग्रोथ होते आणि त्यांना विटॅमिन सी पण मिळते. त्यामुळे आपली पिल्ले चांगली ॲक्टिव्ह पण असतात. त्यामुळे आपण संपूर्ण पिल्लांना 1000 पिल्लांना 10 लिटर पाण्यामध्ये प्रोटीन सी दिला आहे पिण्यासाठी. हे पाणी संपल्यानंतर आपण नॉर्मल पाणी दिले आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपले टेम्परेचर कंट्रोल आहे. मित्रांनो, आपले आत ऊन असल्यामुळे दुपारच्या 10च्या नंतर टेम्परेचर आपले हाय लेवल म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाते. त्यामुळं आपण त्यांना टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी जे शेडवरती आपण छोटे स्प्रिंकलर मिळतात, रोप वाटी केले लावायचे, ते स्प्रिंकलर आपण चालू ठेवतो. त्या कारणाने आपले टेम्परेचर कंट्रोल असतात. आणि आतमध्ये आपण एक कूलरसुद्धा लावले आहे, जेणेकरून आपल्याला टेम्परेचरमुळे पिल्लांची मॉर्टॅलिटी न व्हायला हवी, म्हणून आपण टेम्परेचर कंट्रोल करणे आवश्यक आहे. तर तसेच आपले 18व्या दिवशी आपण काय नियोजन केले आहे ते पण बघणार आहोत. तर चला, आपण 18व्या दिवशी काय नियोजन केले आहे. तर 18व्या दिवशी पण आपण प्रोटीन सीचाच वापर केला आहे. प्रोटीन सी 10 लिटर पाण्यामध्ये 1000 पिल्लांसाठी आपण संपूर्ण ड्रिंकरमध्ये टाकले आहे, आणि खाण्यामध्ये आपण स्टार्टर वापरले आहे. तर मित्रांनो, टेम्परेचर आपलं 25-26 डिग्री सेल्सिअसच्या खाली जायला नको, अशी काळजी घ्यावी. कारण तर संध्याकाळच्या टायमाला आपले टेम्परेचर 26 डिग्री सेल्सिअसच्या आत जाऊ शकते. त्यामुळे टेम्परेचर बघत राहायला हवे, नाहीतर टेम्परेचर ऑटोमॅटिक कंट्रोलर लावले तर खूपच छान. तसेच आपण बघणार आहोत 19व्या दिवशी आपण काय नियोजन केले आहे. तर 19व्या दिवशी पण आपण तेच नियोजन केले आहे की प्रोटीन सीचा वापर आपण केला आहे. 3 दिवशी पण प्रोटीन सीचाच वापर केला आहे. प्रोटीन सी 10 लिटर पाण्यामध्ये आपण 50 ml घेतले आहे, आणि 50 ml टाकून आपण 1000 पिल्लांसाठी दिले आहे. तर 3 दिवस आपण रेग्युलर प्रोटीन सीचा वापर केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ
तर कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता पिल्लं कशी आपली ॲक्टिव्ह आहे. खूप छान अशी पिल्लं आहे मित्रांनो. पिल्लांची वाढ पण खूप चांगली होत आहे. तर असेच आपण समोरचे पण व्हिडिओ टाकणार आहे. तर हा प्रोटीन सीचा फोटो पाहून बघून घ्या. धन्यवाद.